वेलकम स्टुडंट. 10th स्टँडर्डची जी बोर्ड एक्झाम आहे, जी 2025 मध्ये होणार आहे. तर ती अत्यंत जवळ आलेली आहे बोर्ड एक्झाम. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या YouTube चॅनलवर मागच्या काही व्हिडिओपासून प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्याशी शेअर केले. तर या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिशचा जो सब्जेक्ट आहे, इंग्लिश सब्जेक्ट आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्याशी शेअर करतो. तर सगळ्या विषयाचे पहिले जे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आहेत ते झालेले आहेत. आणि दुसरे पण होत आले. त्यातला इंग्लिश एक राहिलेला तो आज तुमच्याशी शेअर करतो. प्रत्येक सब्जेक्टचा टोटल 5 क्वेश्चन पेपर मी या चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करणार आहे, जेणेकरून तुमची जी प्रॅक्टिस आहे ती चांगली होईल आणि तुम्हाला याचं बेनिफिट होईल. तर जे प्रत्येक सब्जेक्टचे 5 क्वेश्चन पेपर आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर ते तुम्हाला सगळे क्वेश्चन पेपर तिथे मिळून जातील. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी इंग्लिशसाठी. डू ॲज डिरेक्टेड, अटेम्प्ट एनी 4. कुठलेही 4 करायचे आहेत त्याच्यात. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स यूजिंग करेक्ट लेटर्स. आता इथे एक करेक्ट लेटर यूज करून हा वर्ड कंप्लीट करायचा. जसं की चॅलेंज, ई तिथे दिला. त्यानंतर हर्ट, ओके, ई इथे घेतला. नॉलेज, डी घेतला इथे स्ट्रेट मधला ए. अशा प्रकारे पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ए बी सी डीच्या सिक्वेन्सने काय करायचं, अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचं. पंक्च्युएट द फॉलोइंग. तर करेक्ट पंक्च्युएशन मार्क इथे काय करायचं, यूज करायचे. व्हॉट्स द मॅटर विथ यू, with you fool, shouted Ramlal. Did you give any Guru Dakshina to your Guru? I asked. Hmm? Now make 4 words, minimum 3 letters each, using the words investigation. ओके, त्याच्यामध्ये कमीत कमी 3 वर्ड्स असतील, जसे की इन्व्हेस्ट, हा एक वर्ड झाला. तर असे 4 वर्ड्स तयार करा. त्याच्यानंतर राईट द रिलेटेड वर्ड्स टू द स्पोर्ट्स. हेल्दी ऍडजेक्टिव्ह त्याचे लिहा. कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ड अटेंड. याची वर्ड चेन कंप्लीट करायची इथे. त्याच्यानंतर डू ॲज डिरेक्टेड. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश. तर याच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करा. ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स. एक्सपांड इट meaningfully. This is our word. Clause add करा. Okay. Now add prefix or a suffix to make the new words. Success, health. याला prefix किंवा suffix जोडा. Use the following words and make your own sentence. हे वर्ड यूज करा आणि तुमचं एक सेंटेन्स तयार करा. त्याच्यानंतर सेकंड सेक्शन आहे टेक्स्च्युअल पॅसेज. तुमच्या टेक्स्टबुक मधला पॅसेज आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. त्याच्यावरच्या ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची. तर हा पॅसेज आहे, त्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या आणि त्याच्यावरचा क्वेश्चन आन्सर राईट. हू सेड द फॉलोइंग सेंटेन्सेस टू होम. कोण कोणाला म्हटलं ते लिहायचं. ओके. वाय इज वर्किंग आउटसाइड. वी आर बॉर्न टू वर्क. त्यानंतर त्याच याच्यावर पॅसेजवर एव्हरी चाइल्ड शुड हॅव अ राईट टू. कुठले कुठले राईट्स आहेत चाइल्डसाठी, तर ते पॅसेजमध्ये रीड करून लिहावरचं. यूज द फॉलोइंग वर्ड्स ऑर फ्रेजेस टू मेक मिनिंगफुल सेंटेन्स. टू गॅदर करेज बियॉन्ड द डार्कनेस. डू ॲज डिरेक्टेड. ही सेड. सर, चेंज इट टू इनडायरेक्ट स्पीच. इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करायचं. ही सेड, सर, आय हॅव नेव्हर थॉट अबाउट इट. वी आर बॉर्न टू वर्क. त्यानंतर क्वेश्चन टॅग. ही इज नॉट अस इन स्कूल. नॉट आहे त्याच्यामध्ये, इज ही असं टॅग करा त्याचं. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स आहे. डू यू हॅव अ विजन फॉर टुमारो. डिस्क्राईब इट. उद्यासाठी तुमच्याकडे काही ध्येय आहे का आयुष्यात, तर ते काय करायचं आहे, सांगायचं तिथे इंग्लिशमध्ये. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू ऍक्टिव्हिटीज. त्यासाठी हा पॅसेज रीड करा इथपर्यंत. ओके, इथेपर्यंत आहेत पॅसेज. एवढा आधी रीड करा पॅसेज आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन आहेत. आता इथे पहिला क्वेश्चन आहे त्याच्यातला. नेम द फॉलोइंग. द कंट्री वेअर माउंट फंक्शन इज सिच्युएटेड इन. द फेमस डॅम इन इजिप्ट ऑर ऑन अ रिव्हर नील. ओके. The International World Heritage Program is administered by. The Nile Valley contains many ancient artifacts. Okay. त्यांचं नेम लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे वाय डिड युनेस्को लॉन्च द इंटरनॅशनल कॅम्पेन इन 1959. का लॉन्च केलं त्यांनी 1959 मध्ये कॅम्पेन. रीड द वर्ड्स अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. डिटरमाइन. त्यातला कुठला येणार आन्सर. थिंक ओव्हर, डिसाइड, आस्क फॉर, लुक ओव्हर. करेक्ट यूज करा. असे पुढचे 4 वर्ड्स आहेत, त्याच्यासाठी करेक्ट ऑप्शन घ्या. रिराईट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग नॉट ओनली बट ऑल्सो अँड ॲज वेल ॲज इन 2 सेपरेट सेंटेन्स.
हा जो वर्ड दिला त्याच्यामध्ये नॉट ओनली बट ऑल्सो पहिल्यांदा यूज करा आणि मग दुसऱ्या सेंटेन्समध्ये ॲज वेल ॲज. ओके. कुठलं सेंटेन्स आहे ते? वर्ल्ड हेरिटेज साईट्स कॅन बी कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. त्यानंतर पुढे व्हॉट आर अवर ड्युटीज टुवर्ड द प्रिझर्वेशन ऑफ एनी हिस्टॉरिकल साईट. कुठल्याही हिस्टॉरिकल साईट जर प्रिझर्व करायचे असतील तर आपल्या ड्युटीज काय आहेत? रीड द स्टांजाज अँड डू ॲक्टिव्हिटीज. पोएट्री हा स्टांजा यूज करायचा, म्हणजे रीड करा पहिल्यांदा क्वेश्चन आन्सरसाठी एवढा पर्यंत. ओके. देन त्याच्यातलं क्वेश्चन आन्सर कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. पोएम रीड करून हे सेंटेन्सेस कम्प्लीट करा. नाव नेक्स्ट pick out and enlist the positive and negative qualities of respective column from the extract. Positive qualities keep your head, negative qualities lose your head. Okay. पोएम वरून काय करत आहे? लिहा. पिक आउट द लाईन्स कंटेन्स फॉलोइंग फिगर ऑफ स्पीच. हे फिगर ऑफ स्पीच असणाऱ्या लाईन्स कुठल्या आहेत बघ? एंथेसिस अँड पर्सोनिफिकेशन. ओके. रीड द फॉलोइंग poem and write its appreciation with the help of given words. You start a line slowly. त्याचं appreciation लिहायचं. ओके. टायटल काय येणार? नेम ऑफ द पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम और सेंट्रल आयडिया. सगळ्याला मार्क सुद्धा सांगितलेले पुढे. Now section 4 non-textual passage. Read the following passage and do the activities. ओके. हा पॅसेज रीड करा. हा इथं दिलेला नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे टेक्स्टबुकच्या बाहेरचं. आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स. फाइंड द करेक्ट अल्टरनेटिव्ह विच बाय प्रोडक्ट ऑफ ऑइल युज्ड इन प्रिपेअरिंग जंक फूड. ओके. त्यातलं करेक्ट ऑप्शन कुठला आहे त्याला? व्हॉट आर द यंगस्टर्स सफरिंग फ्रॉम. ओके. यंगस्टर्स कशापासून समस्या आहे किंवा त्यांचं आरोग्य म्हणजे कशामुळे त्यांचा सफरिंग होत आहे ते लिहायचं आहे. फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज द बॅड इफेक्ट ऑफ जंक फूड ऑन हेल्थ. ओके. जंक फूडचे बॅड इफेक्ट काय आहेत हेल्थवर ते लिहायचं. नाव नेक्स्ट फाइंड द अप्रोप्रिएट वर्ड्स ऑफ पॅसेज फ्रॉम द पॅसेज. वर्ड्स काय करा पॅसेज मधले या सेंटेन्स मध्ये यूज करा. ग्रामर वरचे आहेत. द ऑइल इज युज्ड इन प्रिपेअरिंग जंक फूड इज नॉट फ्रॉम अ नॅचरल सोर्सेस बट बाय द प्रोडक्ट्स ऑफ पेट्रोलियम युजिंग नॉट ओनली बटल्स. इथे यूज करायचं. यंगस्टर्स आर सफरिंग फ्रॉम renal failure. Okay. Frame WH question to get underlining part as answer. Personal response. What kind of food should you prefer? Why? Okay. Personal response. तुम्ही कुठला फूड प्रेफर करता खायला, त्याचं कारण काय? रीड द अबाव पॅसेज अँड राईट द समरी ऑफ इट अँड सजेस्ट इट सुटेबल टायटल. समरी लिहायचे वरच्या पॅसेज. ओके. सेक्शन बी रायटिंग स्किल 20 मार्क्स. फॉर्मल और इनफॉर्मल लेटर. ओके. राईट एनी वन ऑफ द फॉलोइंग लेटर्स. इनफॉर्मल लेटर किंवा फॉर्मल लेटर दोन्हीपैकी एकावर लिहा. डायलॉग रायटिंग आहे एकतर डायलॉग रायटिंग कम्प्लीट करा किंवा स्पीच रायटिंग आहे. ओके. ABC डायलॉग रायटिंग इथपर्यंत बघा क्वेश्चन आणि मग स्पीच रायटिंगसाठी इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. ओके. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन वर्बल टू वर्बल. रीड द फॉलोइंग पॉइंट्स अबाउट रूल्स ऑफ द डिसिप्लिन. हे करा आणि डूज अँड डोंटचा काय करा चार्ट करा. डूज अँड डोंटचा. वर्बल टू नॉन वर्बल. राईट अ पॅराग्राफ ऑन द यूज ऑफ मोबाईल फोन्स विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग डायग्राम्स. ओके. मोबाईल फोन. ओके. देन नेक्स्ट एक्सपांड द थीम. एकतर न्यूज रिपोर्टिंग करायचं आहे या पॉइंटवर. ओके. आणि और आहे त्याला स्टोरी रायटिंग. ओके. ही तुम्हाला थीम स्टोरी दिलेली आहे, एंड दिलेला आहे त्याच्यावरून काय करा स्टोरी कम्प्लीट करा. तो एंड आला पाहिजे त्याचा. स्किल डेव्हलपमेंट म्हणजे काही ट्रान्सलेशनसाठी वर्ड दिलेत, हे वर्ड आहे त्याचं ट्रान्सलेशन करा. जसं की पर्सनल आहे, वैयक्तिक, ट्रॅडिशनल, पारंपरिक, सुटेबल, योग्य. तर बाकीचे वर्ड पण त्याच्यातले फाइंड आउट करा. ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन मराठी. ओके. तर हे ट्रान्सलेट करायचे सेंटेन्स. ओके. ट्रान्सलेट द फॉलोइंग आयटम्स ऑफ प्रोवर्ब. एनी वन म्हटलं तर वरती एनी टू आहे. तर ओके.
तर अशा पद्धतीनं काय करायचं, हे ट्रान्सलेशन पण क्वेश्चन सॉल्व्ह करतो. इथं तुमचा टोटल 80 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे, प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर इंग्लिशचा. तो इथं कंप्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन पेपर आहे तो बघूया.